हाय नमस्कार, गुड मॉर्निंग. तर आज आहे पौर्णिमा, आज आहे शुक्रवार. आज माळेगाव रुकड्याची यात्रा असते. दरवर्षी जाते मी बानूला घेऊन, पण या बारचीने बानूचा हातपाय तुम्ही तर बघितलं तर पूर्ण काळं पडलं. तर तिचं पाय नाहीत पडलं, फक्त हात एक पडलाय काळा, सुजलाय हे. आणि बानूची तब्येत पण ठीक नसल्यामुळं मी काही देवाला जाणार नाही. आणि तसे मला सुट्ट्या पण नाही त्या. आणि 2 दिवस झालं तुम्ही हेड्या बघत आहे आपल्याला गिफ्ट आलेलं. तर अजून 3 गिफ्ट आलेत. 2 आलती, अजून 3 गिफ्ट आलेत. आता ती मला जायला टाईम नाही, कारण मला पण उत्सुकता झाली ते गिफ्ट जाऊन बघण्याची आणि तुम्हाला दाखवण्याची. तर ती पनवेलची ताई आहेत, त्यांनीच पाठवलेत बरं का. त्यांचं नैना असं नाव आहे, आडनाव ध्यानात नाही माझ्या, गेलं ध्यानातनं. नैना ताई आहेत ना, त्यांनी पनवेलच्या ताई आहेत, त्यांनी बानूसाठी गिफ्ट पाठवले. बानूसाठीच गिफ्ट नाही तर दीक्षासाठी पण पाठवलंय, माझ्यासाठी पण पाठवलंय आणि बानूसाठी पण पाठवलंय. आणि ती 3 गिफ्ट काल आली. पण मला असं वाटत होतं मी जावं, पण काय करायचं, लोकांच्या इथं कामाला असल्यामुळं मला काय जाणं व्हायना. बघू, सोमवारी गेली तर हेड्यावर बनविलच मी. सोमवारी गेली तर हेड्यावर बनविलच मी. पण त्याच्या आधीच मला आनंद झालाय. तर थँक्यू ताई, धन्यवाद मनापासून. मला लय आनंद झालाय, तुम्ही गिफ्ट पाठवले बानूसाठी. तर असंच प्रेम राहू द्या तुमचं. तर तुम्ही म्हणताना इकडं कुठं येऊन बसली. आज जरा भटी पेटवायची, आणि त्या मालक लोकांना आवडत नाही. तिथं भरपूर अशी माणसं कामाला आहे, ती वर कामाला लागलोय. मग म्हणलं चला जेवायला सुटल्यात तर म्हणलं आपण एक ब्लॉग बनवा, म्हणून मी आले इकडे ब्लॉग बनवायसाठी. तर शर्ट कार्प काढला, म्हणलं आधी ब्लॉग बनवावं म्हणलं, कारण तुम्ही एवढं आतुरताने माझी वाट बघता हेड्यावची. आणि तुम्हाला माहिती आहे मी तुमच्यासाठी किती लवकर हेड्याव टाकते का नाही, कारण आपल्याला तेवढं नेट पण नसतं. आणि घ्या समजून तुम्ही पण. म्हणतात ना, झाडावर पक्षी असलेल्या त्याला माया लावली तर झाडावरला पक्षी सुद्धा येतो जवळ. तर त्या ताई कुठल्या कोण, पण बानूसाठी एवढी त्यांनी प्रेम दाखवलं. तर देवकरू त्यांच्या पण बाळांना सुखरूप ठेवू दे. परत त्यांच्या बाळांना माझा आशीर्वाद आहे. त्या ताईंला पण 2च मुली आहेत, मला पण 2च मुली आहेत. तर त्या ताईंच्या मुली खूप छान आहेत. मला व्हॉट्सअपला फोटोही पाठवले ताईंचं, त्यांच्या मुलींचं खूप छान आहेत. तर अजून त्या बानूसाठी खाऊ पाठवणार आहेत. परत बानूसाठी स्वेटर पाठवणार आहेत. म्हणजे बघा ना, किती प्रेम म्हणावं लागेल त्या ताईंचं, सांगा बरं तुम्ही. त्या ताईंचं किती प्रेम. तर त्या ताईंना पण 2च मुली आहेत. तर देव करो त्यांना खूप खूप आशीर्वाद लागू माझा. तर मुली असणं हे खूप भाग्याचं असतंय ताई. तर त्यांना आहे ना, ताईंना एकच सांगेन मी, की तुम्ही जे गिफ्ट पाठवलंय मला खूप आवडलं. आणि एवढंच नाही तर त्या ताई मला फोन करून सुद्धा विचारतात, ताई तुला आवडलं का, आवडलं का. आता तुम्ही सांगा, बहिणीची फुल नाही फुलाची पाकळी आवडतीच बहिणीला, आवडती का नाही ताई, सांगा बरं. तर आणि ती शब्दात मी सांगू शकत नाही, एवढं मी ते कधी घालू पण शकत नाही. म्हणजे ते मला कधी मिळलं पण नसतं. पण तुम्ही मला त्या गोष्टी दिल्या म्हणून खूप छान. आणि त्या ताईंना माहिती आहे मला तशा साड्या खूप आवडतात. आणि मला तसल्या ताई म्हणत होत्या मी चांगली साडी पाठवणार होते, आणि ते चांगलीपेक्षा पण चांगली साडी आहे. आणि मला ते इतकी आवडली साडी, आणि ते मलाच नाही साडी आवडली, घरात सगळ्यांना साडी आवडली ती. त्यामुळं आता असं झालंय, एक वेळेस ब्लाऊज तरी मी शिवला तर माझा ब्लाऊज काय कोणाला येणार नाही. आणि एवढंच नाही, त्या ताई मला म्हणल्या, ताई दीक्षाला मी साडी पाठवती, पण आईंला पण पाठवणार आहे. पण कसं असतं माहिती आहे का, तर तुम्ही म्हणलात खूप भारी वाटलं. पण त्या मला माहिती आहे त्या ताई नक्कीच पाठवणार आहेत. आता त्यांना माहिती झालंय गिफ्ट कसं पाठवते. आणि ते गिफ्ट त्यांनी ते कुरिअर केलेलं नाही, ते मिशो काय म्हणतात ते त्याच्याहून पाठवले त्या ताईंनी बरं का. तर
मला लय आनंद झाला. पुन्हा एकदा सांगते, मला असं वाटतं की मी पळत जावं आणि ती गिफ्ट बघावं आणि तुमच्यासोबत शेअर करावं. तर तुम्हाला तर ते गिफ्ट बघायचं असेल ना, तर थोडे दिवस थांबावं लागेल. आज आहे शुक्रवार, शनिवार आणि रविवार आणि सोमवार. कारण मला सोमवारी सुट्टी नसती, तरी पण मी तेवढ्यात वेळ काढते आणि जाते लेकरासाठी. तुम्हाला माहिती आहे, बानूला दवाखान्यात न्यावं लागतंय आणि भरपूर असं त्या ताईंना मदत पण केली मला. आणि बानूसाठी भरपूर प्रेम आहे त्या ताईंचं. असंच प्रेम राहू द्या ताई तुमचं बानूवर, कारण बानूला खरंच प्रेमाची लय गरज आहे. कारण माझ्याकडे शब्द नाहीत की बोलायला. कारण खरंच मला गिफ्ट लय आवडलेत मनापासून त्या ताईंचे. मी त्या ताईंना फोन पण केला, ताई म्हणले 3 गिफ्ट आलेत म्हणले. तर म्हणले अजून एक येणं बाकी आहे आणि नंतर मी बानूला खाऊला पैसे खाऊ पाठवेन असं तसं म्हणले. तर लय आनंद झाला. लय म्हणजे लय मी शब्दात सांगू शकत नाही, मला एवढा आनंद झालाय. आणि त्या ताईंचे पण बाळ दोन्ही पण छान आहेत, मुली दोन्ही पण छान आहेत, मला लय आवडल्यात. दीक्षासारख्याच आहेत, सेम टू सेम. मला लय आवडल्यात त्या पण. आणि त्यांचे फोटो आहेत माझ्याकडे व्हॉट्सअपला, मी रोज बघते दीक्षाचा त्या ताईंच्या मुलींचा बघत असते मी. ताई खूप छान आहेत मुली. दिष्ट काढा बरं का बाळांची. कारण कसं आहे माहिती आहे का, मला आणि सगळ्यात जास्त मला मुलांची माया येत नाही, मला मुलींचीच माया येते. मुलींची आणि म्हाताऱ्या माणसांची माया लय येते मला, काय असो ते असो. तर चला, मला हे सांगायचं होतं की आपल्याला 3 गिफ्ट आलेले आहेत. ते आता मी सोमवारी तुम्हाला दाखवेन, कारण मला वेळच नाही जायला आणि कामात काम आहे. तर चला, आता भटी पेटवायची, त्यामुळं मला वर कामाला लागलेली आहे. जास्त वेळ इकडं बसू शकत नाही, बरोबर आहे की नाही, कामं असते ती. तर चला, आणि कोणाकोणाला गिफ्ट बघण्याची आतुरता झाली मला नक्कीच सांगा फोन करून. आणि ते आणि नैना ताईंना, पनवेलच्या ताई आहेत, त्यांना सगळ्यांनी शुभेच्छा द्या आणि सगळ्यांनी आशीर्वाद द्या ताईंना त्या, बरं का भावा बहिणींनो. आपल्या ताईंला, पनवेलच्या ताईंना सगळ्यांनी आशीर्वाद द्या, चांगलं होऊ द्या म्हणा ताई. बानूसाठी गिफ्ट पाठवलंय त्यांनी. तर चला, बाय.